नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मॉडर्न फूड मराठी. तर आपल्याच एका सबस्क्रायबरनं मला पुरणपोळी आणि आमरसची ऑर्डर दिली होती. चला तर मग पटापट बनवून घेऊया. तर हरभऱ्याची डाळ मी पहिल्यांदा छान स्वच्छ धुवून घेतली, कुकरला लावून छान त्याच्या 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. इकडे मी कटाच्या आमटीसाठी वाटणसुद्धा तयार केलं होतं. पुरणाची जी डाळ आहे ती पुरणाच्या चाळणीवरून छान पाणी काढून घेतलं त्याचं. अजिबात थोडंही पाणी ठेवायचं नाही. नंतर गूळ चिरून त्याच्यामध्ये घातला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं कुकरमध्येच. नंतर थोडीशी वेलची पावडर घातली, थोडीशी सुंठ घातली आणि पुन्हा एकदा छान पुरण आपला गूळ आटवून घेतला त्याच्यातला. तर आता बऱ्यापैकी नाही तर लोकं सांगतात की उलातनं उभं राहिलं की तुमचा पुरण तयार झाला. तर तो कधी-कधी पुरण पातळ असतानासुद्धा उलातनं उभं राहतं. हे सगळं डिपेंड असतं ते आपल्या उलटण्यावरती, म्हणजे आपल्या ह्या चमच्यावरती. कारण चमचा मोठा असला तर तो पडतो आणि छोटा असेल तर तो उभासुद्धा राहतो. त्याच्यामुळं पुरण कधीही उलटण्यावरून असा घट्ट झाला आहे की नाही, पडतो आहे की खाली नाही, यावरूनच बघायचा. चला कटाची आमटी आता करून घेऊया. तिकडं पुरण शिजतोय तोपर्यंत इकडं मी कटाची आमटीसुद्धा करायला घेतलेली आहे. पातेल्यामध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि आपण जे वाटण करून घेतले लसूण, खोबरं आणि जिऱ्याचं ते घातलेलं आहे. कोथिंबीर मी नंतर घातली याच्यामध्ये, कारण भाजीवाला आला नव्हता, माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नव्हती. मग नंतर भाजीवाला आल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली. नंतर मसाले घालूया. हळद, चटणी आणि मीठ घातलेलं आहे. तर आमच्याकडे कटाची आमटी करायला शक्यतो कांदा टोमॅटोची प्युरी किंवा कांदा टोमॅटो वापरत नाहीत. फक्त या मसाल्यामध्येच कटाची आमटी बनवतात. नंतर मग शिजवून घेतलेल्या डाळीचं जे येळवणी असतं किंवा डाळ शिजवून घेतलेलं जे पाणी असतं ते याच्यामध्ये घालायचं आणि छान एक मस्त उकळी काढायची. कारभाऱ्यांनी तोपर्यंत कोथिंबीरसुद्धा आणली होती, तीसुद्धा त्याच्यामध्ये घातली. तर इकडे बघू शकता तुम्ही पुरण झालेला कसा ठरवायचा. उलटण्यावरती असं घेऊन लवकर पडला नाही पाहिजे, तेव्हा आपला पुरण तयार झाला हे समजायचं. आणि पुरण थंड होईल तसा थोडासा तो कठीण होत जातो, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. तर इकडे बघा मस्त अशी आपल्या कटाच्या आमटीलासुद्धा उकळी आलेली आहे. आता आपण पहिल्यांदा आंब्याचा जो गर आहे तो काढून घेऊया. तर इथं मी पहिल्यांदा आंबे असे चिरून घेतलेले आहेत. आता बऱ्यापैकी मी याचा शॉर्ट तयार केला होता आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकं म्हटली पाणी घालायचं नाही, दूध घालायचं नाही. तर मी पण म्हटलं चला बघू आपण यूट्यूबवरती कसा करतात नेमका, कारण मला वाटलं माझीच पद्धत चुकली की काय, कारण मी आत्तापर्यंत अशीच बनवत आली आमरस. बघितलं तर बऱ्यापैकी लोकं पाणी, दूध सगळंच घालत आहेत आणि तुम्ही मला सांगताय की बाबा हा पाणी नाही घालायचं आणि दूध नाही घालायचं म्हणून. यूट्यूबवर तर त्याच रेसिपी आहेत. आता पारंपरिक पद्धत मला माहिती आहे की आंबा पहिल्यांदा पिळून घ्यायचा चांगला आणि नंतर मग त्याच्यामध्ये साखर गरज असेल तर घालायची. थोडंसं पाणी ॲड केलं तर केलं, नाही तर मग रवीनं छान तो हलवून घ्यायचं ताकासारखं आणि मग आमरस तयार होतो. तर मला ती पद्धत नाही आवडत, त्याच्यामुळे मी हे मिक्सरला सरळ लावते, आपलं जाऊ दे. तर मी कोय आहे ती पाण्यामध्ये घालून ती छान अशी हाताच्या मदतीनं साफ करून घेतली. नंतर आंब्याचा सगळा पल्प काढून घेतला, मिक्सरच्या भांड्यात घातला, साखर घातली, कोयचं जे पाणी होतं ते सुद्धा घातलं, नंतर दूध घातलं आणि छान फिरवून घेतलं. थोडीशी वेलची पावडरसुद्धा घातली. आता तुम्हाला जसा घट्ट किंवा पातळ ठेवायचा आहे त्या पद्धतीने दूध आणि पाणी तुम्ही ॲड करा. जसं गोड पाहिजे तसं तुम्ही साखर ॲड करू शकता. तर बऱ्याच पद्धती आहेत आमरस बनवायच्या. तर कोणी दूध घालतं, कोणी दूध नाही घालत, कोणी पाणी घालतं, कोणी पाणी नाही घालत. तर मी दोन्हीही घालते आणि इथं आपला आमरस तयार आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आता आपण पोळ्या करायला घेऊया. मी शॉर्टमध्ये दोन्ही पोळ्या कशा करायच्या ते सांगितलेलं आहे, म्हणजे तेलची पोळी कशी करायची, पिठावरची पोळी कशी करायची. आणि ज्यांना पोळीचा उंडा करता येत नाही, म्हणजे कणकीमध्ये पुरण भरता येत नाही, त्यांच्यासाठी ही एक सोपी ट्रिक सांगितली होती मी. ती बऱ्याच लोकांना आवडली आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं काय नवीन सांगितलं त्यात. तर हे बघा, पहिल्यांदा पुरी एवढी कणिक लाटून घ्यायची. नंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवा तेवढा पुरण भरा आणि मोदक बंद करतो त्याप्रमाणे हे बंद करून घ्यायचं. नंतर छान पिठामध्ये थोडंसं बुडवून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. आता बऱ्यापैकी लोकं पोळपाटाला कापड लावतात, पण माझ्या पोळपाटाला नाही एवढी चपाती किंवा पुरणपोळ्या चिटकत नाहीत, त्याच्यामुळं मला काही लावायची गरज वाटत नाही. आता तुम्ही लावलं नाही लावलं तरी चालतं आहे. छान अलगद पोळी लाटून घ्यायची आणि बघू शकता आपली ही पिठावरची पोळी, ती पण ही गोळा करायच्या सिंपल ट्रिकची ती तयार आहे. छान तव्यामध्ये घालायची, दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायची. आता मी तुम्हाला सांगते की मला पिठावरच्या आणि तेलावरच्या दोन्ही पोळ्या येतात. दोन्ही प्रकारचे उंडेसुद्धा करता येतात.
असं नाही की मला उंडा करता येत नाही. ज्यांना जमत नाही उंडा करायला त्यांच्यासाठी ही ट्रिक होती की बाबा तुम्ही आधी कणिक लाटून घ्या, त्याच्यामध्ये पुरण भरा, बंद करून व्यवस्थित लाटून घ्या. त्यांच्यासाठी ही ट्रिक होती. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं मग की अरे आजकालच्या मुली डाएट बेट करतात आणि आजकाल कोण हे पोळ्या-बिळ्या करत बसणार आहे. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की काय ह्यात काही नवीन आहे. तर असो, ज्यांना नाही जमत ते करतील, ज्यांना नाही खायचं ते नाही करतील आणि ज्यांना येतं आहे ऑलरेडी ते गप्प बसतील, लक्ष देणार नाहीत. एवढं काय त्यात. चला तर मग पोळी मस्त भाजून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी तेलावरची पोळी कशी बनवायची तेही सांगते. तर पहिल्यांदा तर कणिक घ्यायची आणि जेवढी कणिक घेणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त पुरण घ्यायचा. तेलाच्या पोळीमध्ये पुरण जास्त खपत नाही त्याच्यामुळं. आणि पुरण बऱ्यापैकी आपण अर्ध्या किलोला अर्धा किलो गूळ घालतो, त्याच्यामुळं पुरण गोडच असतो आणि पोळी काही कमी गोड वगैरे होते असं नाही. फक्त साईजनं थोडीशी कमी म्हणजे पातळ होते पोळी एवढंच. तर छान असा उंडा करून घ्यायचा. एक पहिल्यांदा वाटीसारखं गोल करून घ्यायचं कणकेचं. नंतर त्याच्यामध्ये पुरण घालून घ्यायचा आणि दोन्ही बोटांच्या मदतीनं मस्त बंद करून घ्यायचं. पोळपाटाला लाटण्याला हाताला तेल लावायचं, उंड्यालासुद्धा तेल लावायचं. छान चारी बोटांनी असा दाबायचा म्हणजे पुरण सगळ्या चारी बाजूला जातो आणि आपल्या पोळीला काठ येत नाहीत आणि पोळी व्यवस्थित लाटली जाते. पुरण छान सगळीकडं पसरला जातो आणि तेलची पोळी लाटताना एकदम सावकाश अलगद लाटायची. आता मी तर व्हिडिओ थोडा फास्ट केला आहे म्हणून तुम्हाला वाटेल की बाबा फास्ट ही तर फास्ट लाटते, आम्हाला हळू लाटायला सांगते, असं नाही. तेलची पुरणपोळी जेवढी तुम्ही अलगद लाटणार तेवढी ती छान होणार, हे लक्षात ठेवा. तर पोळी उलटताना ती छोटी आहे तोपर्यंत हाताने उलटली तरी चालेल आणि मोठी झाली की ती लाटण्याच्या मदतीनं उलटायची, म्हणजे मग बोटं शिरत नाहीत, पोळी फाटत नाहीत. तर फायनली आपली पोळी झालेली आहे तयार. आता पहिल्यांदा तर तव्याला तेल घ्यायचं, लाटण्यावरती अशी पोळी उचलायची आणि तव्यामध्ये घालायची. पलीकडून या साईडला पोळी आणायची म्हणजे मग ती गोळा होत नाही. आपण इकडून तिकडे नेली ना, म्हणजे आपल्या साईडनं पुढच्या साईडला नेली पोळी सोडत तव्यामध्ये, तर ती तिकडून फोल्ड होते आणि मग एका साईडनं पोळी अशी दुमडल्यासारखी वाटते जरा. तर मस्त आता तेलच्या पोळीला वरून तेल वगैरे लावायची गरज नाही. तर तुम्ही कसंही करू शकता. बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी पुरणपोळी तयार झालेली आहे ही तेलची आणि मग अशी बनवली होती ती पिठाची. तर या ताटामध्ये एक तेलची पोळी आहे, एक पिठाची पोळी आहे आणि मला दोन्ही पोळ्या खूप आवडतात, तेलचीसुद्धा आणि पिठावरचीसुद्धा. सगळं झाल्यानंतर मी मस्त पोळ्या, शेक म्हणजे कटाची आमटी, आमच्याकडे शेक म्हणतात त्याला, असो. कटाची आमटी, जिरा राईससुद्धा केला होता, तो दाखवला नाही कारण फोनचं चार्जिंग संपलं होतं आणि शूटच करता आलं नाही, असो. तर ते सगळं पॅक करून मस्त कस्टमरला दिलं. त्यांनासुद्धा पुरणपोळ्या आणि आमरससुद्धा खूप आवडला. पिल्लूला तर तुम्हाला माहितीच आहे आमरस खूप आवडतो, तसेच त्याला पुरणपोळीसुद्धा खूप आवडते आणि ह्या घडीला त्याला कळत नव्हतं आमरस खाऊ, पोळी खाऊ की दोन्ही एकत्र खाऊ. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.